दिव्या कुकदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे वटपौर्णिमा, त्यानिमित्त सर्व महिला मंडळींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग सकाळची कामं वगैरे झालीत माझी, आता करते सुरुवात पूजेचं सामान काढायला। तर आधी पूजेचं ताट काढलं, त्यामध्ये वस्त्र घेतले आहेत आणि नंतर छान अशी कापसाचे वस्त्रसुद्धा बनवले, ते सुद्धा घेते। तर हे एक जे वस्त्र आहे हे ठेवायचं आपल्याला गणपतीला, आणि हे जे दुसरं वस्त्र आहे हे ठेवायचं आपल्याला वडाच्या झाडाला। तर हे दोघं जे वस्त्र आहेत तेही मी इथं काढून घेतले। त्यामध्ये दोघं वस्त्र जे आहे ते लहान मोठे आहेत, तर म्हणजे जे वडाचं आहे ते 7 पंध्याचं आहे आणि जे गणपतीचं आहे ते 5। चला बाकीचं साहित्य काढते। सर्वात आधी तर पूजेचे जेही भांडे वगैरे होते ते घासून घेतले, कारण ताट वगैरे घासलेलं होतं, पण बाकी आपला जो तांब्या वगैरे असतो, दिवे असतात आणि ज्या हळद कुंकाच्या वाट्या वगैरे होत्या, नैवेद्याचं जे ताट होतं ते सर्व जे साहित्य होतं ना ते घासायचं बाकी होतं। म्हटलं चला आता सर्वात आधी त्यांना घासून वगैरे घेते, छान स्वच्छही करून घेते। तसं आता पावसाळा सुरू झाला आहे ना, घासलं तरी संध्याकाळपर्यंत जे भांडे आहेत ना ते जसेचे तसेच होता, आपण कशानेही घासा, कारण वातावरणात जो ओलावा राहतो त्यामुळे भांड्यांचा कलर हा चेंजेस होत असतो। पण आता पूजा म्हटलं म्हणजे तर साफ आणि स्वच्छ असे भांडे वगैरे सर्व गोष्टी हव्या असतात, म्हणून छान मी असं सर्व जे भांडे आहेत ते स्वच्छ असे घासून घेतले। नंतर कॉटनच्या कपड्याने सर्व जे भांडे आहेत ते छान कोरडे असे करून घेतले, व्यवस्थित पुसून घेतले, जेणेकरून त्यावरती पाण्याचे डाग वगैरे राहणार नाहीत। सर्व जे दिवे वगैरे आणि ओटी भरायसाठी गहू वगैरे ज्या भांड्यामध्ये न्यायचे होते तेही दिसत आहे। आपण कमळपात्र बघू शकतात की हे मी ओटीसाठी जे सामान आहे, म्हणजे गहू आणि आंबे वगैरे जे ओटी भरायसाठी न्यायचं आहे ते मी यामध्ये नेणार आहे। तर ते कमळपात्रही व्यवस्थित असं पुसून घेतलं, छान कोरडं झाल्यानंतर त्यामध्ये गहू घेतले आणि सोबतच आता आंबे वगैरेही घेऊन घेते। आंब्यांना छान प्रकारे दोरा वगैरेही गुंडाळून घ्यायचा आहे, कारण प्रत्येक आंब्याला 5 किंवा 7 फेऱ्यांचा दोरा हा गुंडाळायचा असतो। तर प्रत्येक आंब्याला इथं मी गुंडाळून घेतले, आणि तसं म्हणायचं झालं ना तर मला उशीरच झाला, कारण सकाळचे कामं वगैरे आवरले। त्यानंतर आता 12 साडेबारा वाजले असतील, शचीचं जेवण वगैरे सर्व आवरून झालं आणि आता शचीला झोपवायचं आहे, त्यानंतर मग मी पूजेला जाणार आहे। म्हटलं चला आता शची झोपत नाही आहे तोपर्यंत सामान काढून घेते, म्हणून आता माझी सामान काढायची लगबग सुरू होती। तर पंचामृत वगैरे आणि बाकी जेही साहित्य असतं आपलं पूजेचं ते सर्व साहित्य मी आता इथं काढून घेतलेलं आहे। चला आता शचीला झोपवते। तर तोपर्यंत तुम्ही बघा की रात्री मी छान अशी वटपौर्णिमेची हातावर मेहंदी काढली आहे। तर शचीचा रोजचंच डेली रुटीन झालेला आहे, लवकर झोपायचं नावच घेत नाही, आणि ज्या दिवशी आपण असं म्हटलं मेहंदी काढायचं आहे किंवा काही कोणतं एक्स्ट्रा काम रात्री मी करते त्या दिवशी तर तिला मुळीच झोप येत नाही। मी जेवढं तिला झोपवायचा प्रयत्न करते तर तिला झोपवता मला झोप लागते, पण ती काही झोपत नसते, आणि आजही तिने तसंच केलं। शेवटी तिच्यासमोरच मला मेहंदी काढावी लागली आणि तिच्या हातावरही मेहंदी काढली। आम्ही गादीला बेडशीट वगैरे कुशन वगैरे सर्व गोष्टीला सुद्धा मेहंदी लावून दिलेली आहे, म्हणजे एक काम कमी करायचं तर आमचं कामं वाढत असतात। असोत पण लहान मुलं आहेत तर ते करणारच आहेत तसे। चला तर मग रात्री आम्ही मेहंदी वगैरे काढायला आम्हाला 1-1:30 वाजला, नंतर आम्ही झोपले, आणि सकाळी पण बघू शकतात किती छान असा मेहंदीचा कलर आलेला आहे। मोस्ट ऑफ मला ना असा, म्हणजे आता आपण बघू शकतात की जास्त हा लाईटही नाही आहे आणि जास्त डार्क नाही, असा मेहंदीचा कलर आवडतो। कोणाकोणाला खूप डार्क आवडतो, आणि आता संध्याकाळपर्यंत मेहंदीला छान असा डार्क कलरसुद्धा येऊन जाईल। तर चला आता शची ही शांत अशी झोपलेली आहे, आता छान प्रकारे हातपाय धुते आणि तयारी करते। इथं मी आज जास्त तामझाम वगैरे काही करत नाही आहे, कारण उशीरही मला झालेला आहे, आणि माझी साडी जी आहे ती एकदम सिंपलची आहे। तर मोस्ट ऑफ वटपौर्णिमेला म्हणा किंवा कोणत्याही कार्यक्रमाला वगैरे सर्वजणी काठापदराच्या साड्या घालतात, पण माझ्याकडे काठापदरांच्या साड्या कमीच आहे, आणि मला ही साडी जास्त आवडली होती। आधीही मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी ही साडी मम्मीची वटपौर्णिमेला घालायसाठी आणलेली आहे। आणि माझं कसं असतं, मला नवीन साडी घालायची ना खूपच हौस असते, म्हणजे आतापर्यंतही मी वटपौर्णिमा म्हणा किंवा हरतालिका वगैरे म्हणा त्यामध्ये ना नवीन ड्रेस किंवा नवीन साड्या यांचाच वापर करत असते, की ज्या धुतलेल्या नसतात, ते कपडे मला घालायला खूप आवडतात। तर ही साडीसुद्धा तशीच आहे, तर म्हणून मी ही साडी आणलेली आहे। आणि साडी आपण बघू शकता जास्त हेवी पण नाही आहे आणि जास्त सिंपलही नाही आहे, तर अशी ही साडी आहे, त्यानुसारच मी मेकअपही करत आहे। जास्त हेवी मेकअप मला करायचं नाही आहे, म्हणून मी छान सिंपलचा मेकअप, म्हणजे डेली आपण करू शकतात किंवा ज्या ऑफिसला वगैरे जातात किंवा कामावर जाणाऱ्या महिला आहेत त्याही या मेकअप अशा करू शकतात। असा सिंपलचा मेकअप जे आहे ते मी इथं करत आहे। एकदम हेवी असा प्रोग्राम टाईप हा मेकअप जो आहे तो नाही आहे। मेकअपसाठी मी अगदी 4-5 प्रोडक्टचा इथं वापर केलेला आहे। सर्वात आधी
आधी मॉइश्चरायझर लावून घेतलं. त्यानंतर थोडंसं प्रायमर घेतलं. प्रायमर हे पूर्ण चेहऱ्यावर, मानेवर, कानावरती सेट करून घेतलं. त्यानंतर मी इथं फाउंडेशन आणि CC क्रीम हे दोघं मिक्स करून त्याही चेहऱ्याला लावून घेतल्यात. व्यवस्थित तेही सेट करून घेतलं, जेणेकरून कुठं डार्क किंवा कुठं लाईट असं दिसायला नको. ते पूर्ण सेट झाल्यानंतर इथं मी कॉम्पॅक्ट पावडर घेतली आणि कॉम्पॅक्ट पावडरने पूर्ण जो मेकअप आहे तो व्यवस्थित सेट करून घेतला. कॉम्पॅक्ट पावडर जी आहे ना ती थोडी जास्तच लावायची, कारण कसं आहे आपण जर आपला मेकअप सर्व झाल्यानंतर ना चेहरा ना थोडा डल दिसायला लागतो. तर तसं व्हायला नको. किंवा कोणाकोणाला ज्यांना ऑइली चेहऱ्याचा प्रॉब्लेम असेल ना, ज्यांची स्किन ऑइल सिक्रेट करत असेल, त्यांचाही मेकअप जो आहे ना तो ऑइली होतो. त्यासाठी थोडंसं आपण जास्त प्रमाणात कॉम्पॅक्ट यूज करायची, जेणेकरून कसं आहे आपला चेहरा जो आहे व्यवस्थित दिसतो आणि कॉम्पॅक्ट पावडर जास्त वाटलंही नंतर तर आपल्याला त्याला क्लीन करता येतं. तर माझ्या चेहऱ्याचाही तोच प्रॉब्लेम आहे. मेकअप झाल्यानंतर चेहरा थोडासा ऑइली वाटतो किंवा असं वाटतच नाही की मेकअप केलेला आहे, म्हणून मी कॉम्पॅक्ट पावडर लावताना थोडी एक्स्ट्रा लावत असते. की ते असं जेव्हा लावते ना तेव्हा असं वाटतं की खूपच सारी लागलेली आहे, पण नंतर ते व्यवस्थित सेट होऊन जाते. तर त्यासाठी मी तर थोडी एक्स्ट्रा कॉम्पॅक्ट पावडर जी आहे ती लावून घेतली. त्यानंतर छान अशी लिप बाम लावलं आणि त्यानंतर मग इथं मी पिंक कलरची जी लिपस्टिक आहे ती लावून घेतली. त्यानंतर मस्त छोटीशी टिकली आणि सिंदूर जे आहे ते मी लावून घेतला. बाकी माझं हेअर जे आहे ते सेट करायचे बाकी आहेत. तर हेअर सेट करायच्या आधी मी मंगळसूत्र आणि कानातले वगैरे जे आहेत ते घालून घेते ज्वेलरी. तर हे जे मंगळसूत्र आहेत हे आमच्या अहोंनी आम्हाला दिलेलं आहे. तर साडीला मॅच वगैरे किंवा असं यामध्ये काहीच कन्सेप्ट नाही आहे, पण अहोंनी दिलं आहे आणि आज अहोंचाच प्रोग्राम आहे, म्हणून मी हे जे मंगळसूत्र आहेत ते इथं वेअर करत आहे. त्या मंगळसूत्रासोबतच छान छान असे छोटेसे कानातले आले आहेत की जे की मला आवडतात, कारण मला जास्त हेवी कानातल्यांपेक्षा छोटे छोटे आणि टॉपसारखे जे कानातले असतात ना ते खूप आवडतात. तर ते यावरतीही छानसे टॉपसारखे कानातले आहेत ते मी वेअर केले. त्यानंतर म्हटलं चला आता हेअरस्टाईल करूयात. तर हेअरस्टाईलमध्येही मला जास्त तामझाम करायचं नाही आहेत, कारण माझी जी केस आहे खूप कर्ली आहेत आणि त्यामध्ये गुंताही खूप होते. तर म्हणून म्हटलं जास्त तामझाम करत किंवा त्यांना विसरत बसले तर खूप इथंच टाईम होऊन जायचा आहे आणि सर्व महिला मंडळींचीही पूजा वगैरे होऊन घरी निघून जातील, म्हणून मी थोडेसे त्यांना सेल करून घेतले. आणि त्यानंतर आता फक्त थोड्याशा क्लिप वगैरे लावून मागे छोटंसं क्लचर जे आहे ते लावून घेणार आहेत. अशा प्रकारे छोटीशी हेअरस्टाईल मी इथं करत आहे. बाकी माझ्याकडे दुसरे प्रोडक्ट्स वगैरेही नाही आहे, जसं की काजळ वगैरे आणि आयलायनर वगैरे ह्या गोष्टीही माझ्याकडे नाही आहेत, कारण आता मी माझ्या लग्नापासून काही सामान घेतलंच नव्हतं. गणेशच्या लग्नामध्ये मागच्या वर्षी त्याचं लग्न झालं तेव्हाही थोडंफार काही सामान घेतलं, तेही त्याच्या लग्नामध्येच यूज होऊन गेलं. तर माझ्याकडे आता मोस्ट ऑफ कोणतंच मेकअपचं सामान नाही आहे आणि खूप दिवस झालं चालू आहे घेते पण पैशांचीच अरेंजमेंट नव्हती, म्हणून एक गोष्ट जे आहेत आता हळूहळू घ्यायला त्या सुरुवात करणार आहेत. म्हणून आता ऐन वेळेला माझ्याकडे काहीच नाही, म्हणून मी सिम्पलचा आणि छोटासा मेकअप जे आहे इथं करत आहे. तर चला आता माझं सर्व हेअरस्टाईल आणि मेकअप इथं झालेला आहे. आता सर्वात शेवटी घालते बांगड्या आणि मेकअप डन करते. तर बांगड्या इथं मी काचाच्या यूज करत आहे, कारण पूजेचा दिवस आहे आणि पूजा करायची आहे आणि पूजेला काचाच्या बांगड्यांना खूप महत्त्व असतं, म्हणून मी इथं छान प्रकारे हिरव्या कलरच्या आणि लाल किंवा कथ्या कलरच्या ज्या बांगड्या असतात ना त्यांचं दोघांचं कॉम्बिनेशन मिक्स करून इथं घालत आहे. तर माझ्याकडे छान कथ्या कलरच्या बांगड्या आहेत, त्याला स्टोन वगैरे आहेत त्या बांगड्या, आणि हिरव्या बांगड्या ह्या दोघं मी इथं यूज करून छान प्रकारे बांगड्या वगैरे घातल्या. चला तर फायनली आता साधा सिंपलचा माझं इथं वटपौर्णिमेचा लूक आपण बघू शकतात, किती छान दिसत आहे. तर चला आता पूजेला जाऊयात. पूजेचं ताट तर मी आधी काढलेच होतं, त्यावरती छान असं कव्हर वगैरे घेतलं आणि आता निघते पूजेला. तर आमच्या घरापासून जवळच मंदिर आहे, तिथंच वडाचं झाड आहे, तिथंच मी पूजा करण्यासाठी आलेली आहे. सर्वात आधी दिवा वगैरे लावला आणि जसं आपण षोडोपचार पद्धतीने सर्व जी पूजा करायची असते ती इथं मी सुरुवात करत आहे. सर्वात आधी इथं गणपतीची मांडणी वगैरे केली, गणपतीला पंचामृताने अंघोळ वगैरे घातली, त्यानंतर पाण्याने अंघोळ, नंतर वस्त्र वगैरे, गंध, पुष्प ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अर्पण करून इथं गणपतीची पूजा, त्यानंतर वडाची पूजा, असं जे षोडोपचार पद्धतीची आपली पूजा असते ती इथं मी करत आहेच. प्रत्येक सणाचं हे वेगवेगळं असं महत्त्व असतं आणि प्रत्येक सणाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने मनवायची सुद्धा पद्धत असते. काही भागात वटपौर्णिमेला त्याच सीझनमध्ये जे फळं वगैरे पिकले जातात, जसं की आता या सीझनमध्ये आंबे आणि जांभूळ असतात, तर त्याही गोष्टी इथं वडाला अर्पण करण्यात येतात. काही ठिकाणी फक्त आंब्यांचंच अर्पण जे आहे तिथं करण्यात येतं आणि आंब्यानेच ओटी वगैरे भरण्यात येत असते.
तर आमच्या विदर्भामध्ये फक्त आंब्यांनीच ओटी वगैरे भरली जाते आणि फक्त आंबे जे आहे ते इथं अर्पण केले जातात. पण काही काही भागामध्ये इथं जांभूळचा सीझनसुद्धा आहे, त्यामुळे जांभूळही इथं वडाच्या झाडाला अर्पण करण्यात येतात किंवा जांभूळनेही सुद्धा महिला मंडळींची ओटी वगैरे भरण्यात येत असते. सोबतच ग्रामीण भागातून अशी सुद्धा पद्धत आहे की इथं ब्राह्मण वगैरे असतात, ब्राह्मणच आपल्याकडून पूजा वगैरे करून घेतात आणि त्यानंतर घरून सर्व ज्या महिला मंडळी आहेत ते सप्तधान्य आणतात आणि ते सप्तधान्य काही वडाच्या झाडाला अर्पण करतात आणि काही अर्ध जे आहेत ते ब्राह्मणांना दान करत असतात. तर अशाही पद्धती आहेत वेगवेगळ्या. पण आमच्या इथं जसं आता आम्ही सिटीमध्ये राहतो, अकोल्यामध्ये राहतो, तर आमच्या इथं ब्राह्मण वगैरे कोणी येत नाहीत. तर सर्व महिला मंडळी जे आहेत ते जे 5 धान्य किंवा 7 धान्य घरून आणत असतात आणि फक्त वडालाच अर्पण करत असतात. कारण आमच्या इथं कोणी ब्राह्मणच नाही आहेत की त्यांना आपण हे दान करू, म्हणून सर्व ज्या महिला आहेत ते फक्त वडाला सोबतच हे देवीचं मंदिर आहे म्हणून देवीला वगैरे जे धान्य आहे ते अर्पण करत असतात. वटपौर्णिमा हा फक्त परंपरा पाळण्याचा दिवस नाही किंवा फक्त एक सण साजरा करावा म्हणून करावा असं नाही आहे. तर जसं सावित्रीने सत्यवानाचे प्राण वापस आणले, आता वटपौर्णिमेबाबतची सावित्रीची जी कथा आहे ती प्रत्येकालाच ठाऊक आहे आणि ज्याला ठाऊक नाही तर आजकालच्या युगामध्ये मोबाईलवर कोणतीही गोष्ट आपण सर्च केली की आपल्याला त्याबद्दलची सर्व गोष्टी ह्या कळतातच. पण आजच्या काळात या सणाचा खरा अर्थ म्हणजे पती पत्नीने एकमेकांची साथ देणे, एकमेकांचा आदर करणे आणि आयुष्यभर विश्वासाने आपले हे जे नाते आहे ते जपवणे, ते प्रेमाने टिकवणे हा असा होत. माझ्या मते तरी सर्वांनी हा अर्थ समजून हा जपावा असं मला वाटतं. तर असो, चला तर आता माझी वडाची पूजा झालेली आहे. वडाची पूजा झाल्यानंतर जसं मी म्हटलं की इथंच देवीचं मंदिरही आहे. तर मी इथं देवीच्या मंदिरात आले, देवीची पूजा केली, देवींचीही ओटी वगैरे भरली. तर इथं आपण फक्त गहू, तांदूळ, आंबे याने देवीची ओटी भरू शकतात किंवा आपण इथं साडी, चोळी किंवा ब्लाऊज पीस वगैरे यानेही देवीची ओटी इथं भरण्यात येत असते. तर मीही इथं देवीची ओटी भरली. त्यानंतर तिथंच सभामंडप आहे. सभामंडपामध्ये खूप महिला बसलेल्या होत्या. त्या महिलांनाही हळदी कुंकू केलं. त्यानंतर आम्ही सर्व महिलांनी एकमेकांच्या ओट्या भरल्या, उखाणे वगैरे सांगण्यात आले. हा सर्व कार्यक्रम ना खरंच खूप मस्त वाटत होतं. असं निवांत आणि शांत वाटत होतं. तिथं असं वाटत होतं की इथंच बसून राहावं. आणि मेन म्हणजे आज पावसानेही हजेरी लावली नाही, त्यामुळे सर्व जो कार्यक्रम आहे तो खूपच निवांत आणि आनंदात झाला. सर्वांच्या ओट्या वगैरे भरून झाल्या, सर्वांना नमस्कार केला आणि त्यानंतर तिथंच विठ्ठल रुक्मिणीचंही मंदिर आहे, तिथं आले, तिथं पूजा केली, रुक्मिणी मातेचीही ओटी वगैरे भरली आणि आता निघालेत घरी जायला. घरी जाताच गप्पा गोष्टी करत आम्ही निघालेत. तर तोच रस्त्यामध्ये गाय दिसली. तर म्हटलं चला आता नशीबच पावलं की गाय दिसली, तर हातात आता गायची पूजा करून घेते. तर छान प्रकारे गायची पूजा केली, गाईलाही आंबा वगैरे अर्पण केला, नमस्कार केला आणि लवकरच जे आहे आम्ही तिथून घराकडे निघालोत. खरंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये गाईलाही आपण देवीचं रूप मानतो. गौमाता म्हणून आपण गाईची रोज पूजा केली जात असते. तर ज्यांच्या नशिबात रोज पूजा आहे ना, खरंच त्यांचं खूप मोठं भाग्य आहे. पण ज्यांना रोज पूजा जमत नाही त्यांनी कमसे कम सणासुदीला तरी ज्यांच्याकडे गाय असेल त्यांनी ही पूजा करायला हरकत नाही आहे. तर चला आज आमचं नशीबच की आम्हाला गाईची ही पूजा करायला मिळाली. थोड्या वेळातच मी घरी पोचले. घरी आले तर शची झोपेतून उठलेली होती आणि झोपेतून उठल्यावरती तर थोडंसं चालूच राहतं, आई असं आई तसं. आणि तिला मला साडीमध्ये बघितलंच नव्हतं, तर साडीमध्ये बघून बघा तिची काय रिॲक्शन आहे. आवडलं तुला? काय आवडलं? हे आवडलं अजून? हे काय आवडलं? सर्वच आवडलं का? लिपस्टिक आवडली का? तुला पाहिजे कशी? हे कानातले सकाळी थोडा वेळ सखीसोबत घालवला आणि आता शची खेळण्यामध्ये गुंग झाली
आणि तुम्हाला आता सांगते ह्या मंगळसूत्रामागची गोष्ट. जसं मी आधी तुम्हाला म्हटलं की आमच्या होणीने आम्हाला हे मंगळसूत्र दिलेलं आहे. तर अधिक महिन्यामध्ये खूप ट्रेंडिंगला रील होत्या की होणी असं दिलं, होणी तसं दिलं, खूप काही सर्वांचं चालू होतं. तर मीही असंच गंमत-गंमतमध्ये त्यांना म्हटलं की तुम्ही तर मला काहीच नाही दिलं. आणि त्यांना काय वाटलं काय माहिती, तर त्यांनी माझ्यासाठी छान असे हे मंगळसूत्र, कानातले वगैरे हे मला बोलवून दिलेलं आहे. आणि तेही म्हणजे सरप्राईज होतं, त्यांनी मला सांगितलं वगैरेही नव्हतं. तर आताच वटपौर्णिमेच्या 2-4 दिवस आधीच ते आलेलं आहे. तर खूप छान असं हे मंगळसूत्र आहे, छान लाँग मंगळसूत्र. आणि त्यामध्ये एक सरप्राईज गिफ्ट असं मिळालं की त्या मंगळसूत्रांसोबत छान असे जोडवेही आलेले आहेत. जोडवेही खूप छान आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवऱ्याने काही दिलं की त्याचा आनंद काही वेगळाच असतो. म्हणून मी आज दिवसभर ते घालूनच होती. आणि त्यांना मी साडीमध्ये जास्तच आवडते, म्हणून त्यांचं सुरू होतं की मी साडी राहू द्यावी कंटिन्यू, म्हणून मी कंटिन्यू साडी राहू दिली. आणि आता बाहेर आले तर ऋषीकडे, तर ऋषीचा मुलगा आलेला आहे. 2-3 दिवस झाले पण त्याची भेट घेणंच झालीच नव्हती. सोबतच त्याचं जावळ वगैरेही काढायचं होतं, म्हणून त्याच्या घरी आले. त्या बाळाचं जावळ वगैरे काढलं, थोडा वेळ गप्पा गोष्टी केला. आणि आता संध्याकाळची आलेले घरी, संध्याकाळची कामं वगैरे जसं झाडझूड वगैरे, दिवाबत्ती या गोष्टी आवरल्या. आणि आता लागले स्वयंपाकाला. चला तर आता स्वयंपाक करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.